मला इथे सर्व बायकांना नक्की सांगायचंय की माझ्याकडे आतापर्यंत येणारा जो काही मॉब आहे, जो काही क्राऊड आहे, अगदी वेगवेगळ्या जनरेशन पासून लोक त्याच्याकडे मी येतच होते आता. तुमच्या त्या 3 आजींची गोष्ट सांगा. हो, नक्कीच. तर वेगवेगळ्या जनरेशन पासून, म्हणजे मी अगदी आजीपासनं मग त्यांची मुलगी यायला लागली, मग त्या मुलीची मुलगी यायला लागली, आणि आता त्या मुलीची मुलं येतात हेअर कट करायला किंवा काही छोट्या सर्व्हिसेस करायला. तर जेव्हा हे असे जनरेशन टू जनरेशन आपल्याकडे लोक येतात, त्यावेळेला आपल्याला अंदाज येतो की किती पिढ्या आपल्याला ओळखतायत. तो एक भाग झाला जो ट्रस्ट फॅक्टर आहे. ह्याच्यात मला अभिमान आहे, अभिमान, गर्व नाहीये निश्चितच, पण एक नक्कीच मला या गोष्टीमध्ये सांगायला आवडेल की आपण आपल्या स्वतःला एक वेगळी प्रायोरिटी दिली पाहिजे. बरोबर. आपण कुठल्या प्रोग्रामला जातोय, आपण काय फंक्शन आहे, त्या दृष्टिकोनाने आपण नक्कीच छान आवरू शकतो. पण बऱ्याचदा असं मला सांगितलं जातं लेडीज कडून की नाही, तेवढा वेळ नाहीये, मग मुलांचं आवरण्यात माझा वेळ गेला, मग ही घरची आधी तयारी करायची होती. पण मला असं सांगायचं, हे सगळं होतच राहणार आहे. मग आपण कधी होणार तयार? बरोबर. आपण आपल्या आवडीचे प्रोडक्ट कधी आणणार, कधी ते लावणार? म्हणजे अगदी रात्री होम केअरला आपण जेव्हा घरी क्लायंटला मी सांगते ना, CTM वापरा, दिवसा एखादं तुम्ही SPF वापरा आणि रात्री एक नाईट क्रीम वापरा. म्हणजे दिवसभरात 5 प्रोडक्ट लावायचे. तेही अगदी 10 मिनिटात लावून होतात, टीव्ही बघता बघता लावून होतात, किंवा सकाळी तुम्ही आंघोळ झाल्यानंतर 2 ते 4 मिनिटं लागतील. पण त्यांना तेवढा वेळ नसतो. काही लोक निश्चित फॉलो करतात, काही नाहीत करत, आणि काही लोक करतात, महिनाभर करतात, नंतर पुन्हा ते सोडून देतात. तर मला सांगायचं इथे आवर्जून या प्रश्नाला धरून की प्लीज स्वतःची काळजी घ्या, कारण काही दिवसानंतर काय होतं हे मी बघते आजही. आणि ते एकदा का सुरुवात झाली की पुन्हा त्याच्यावरती 100% रिझल्ट नसतात. स्पेशली अंडर आय सर्कल आणि पिगमेंटेशन. कितीही तुम्ही महागड्या ट्रीटमेंट्स करा, ह्याच्यावर 100% रिझल्ट नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जरूर काळजी घ्या.